वळूयात पुढच्या बातमीकडे। एकनाथ खडसे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे अशी टीका आमदार चंद्रकांत पाटलांनी केली आहे। खडसे पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे गेले तिथे सत्यानाश करतात अशी ही जहरी टीका त्यांनी केली आहे। तर खडसे महायुतीमध्ये आले तर महायुतीचं काय होईल देव जाणे। आमदार चंद्रकांत पाटील 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन स्वतःच्या राजकारणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे आणि असं म्हणताना त्यांनी खडसेंवर जहरी टीका केली आहे। खडसेंवरती गुन्हा दाखल झालेला आहे सावदा पोलीस स्टेशनमध्ये। तुम्ही कट्टर विरोधक त्यांचे मानले। एकनाथ खडसे हा गुन्हेगारच माणूस आहे, गुंडच माणूस आहे। एक गुन्हा काय अनेक गुन्हे आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करणे, अरेरावी करणे, एकदम घाणेरड्या तुच्छ दर्जाने वागणूक देणे, विशिष्ट लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरणे, अशाच पद्धतीने 30 वर्षापासून गेल्या 30 वर्षापासून खडसेचे इथे काम होतं आणि खडसे त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने लयाला गेले। एखाद्या पोलीस अधिकारी धमकवणारा गुंडाने तर कोण आहे? लोकांना गुंडा म्हणतो, आम्हाला गुंडा म्हणतो, तू कोण आहे? आपण बघितलं पाहिजे, आपलं स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे, स्वतः नंतर माफी मागता, शिवाय देता माफी मागता। तर काय वय आपलं, किती वर्ष आपण त्या सभागृहात काढले, आपण काय बोललो पाहिजे, आपण जबाबदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहून लोक भविष्यामध्ये आपला फॉलोअप करत असतात, एवढं पण ज्या लोकांना भान नाही त्या माथा फिरलेला माणूस आहे। विलिनीकरणाचा विषय देखील चर्चेला जात आहे। खडसे देखील सध्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, काय वाटते खडसे? खडसे साहेब पांढऱ्या पायाचे, जिथे गेले त्याचा सत्यानाश करता। विलिनीकरण नव्हून तरी शिवसेना महायुतीमध्ये ते आले, शिवसेना भाजपा महायुतीत जर आले तर देवच जाणे मुक्तच जाणे काय होईल काय माहित नाही। आमदार चंद्रकांत पाटील, कॅमेरा पर्सन मंगेश ढोले, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर।